ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र न्यूज बुलेटिन की ओर। इस बुलेटिन में बात करेंगे पुणे की, जहां बारामती तहसील में खेती को पानी पहुंचाने के लिए नीरा कान्हा उपसा सिंचन योजना बनाई जाएगी। साथ ही बात करेंगे धुले की, जहां के कुलस्वामिनी माता एकवीरा देवी मंदिर में आयोजित हुआ 101 कुमारिका पूजन। साथ ही बात करेंगे और भी जिलों की। तो आइए शुरू करते हैं महाराष्ट्र की बड़ी खबरों का सिलसिला। खबर अकोला से है, जहां मूर्तिजापुर विधानसभा 32 में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अंबेडकर ग्रुप के उम्मीदवार अकोला जिला प्रभारी सचिन कोकने ने होटल व्यास में कार्यकर्ताओं की बैठक और प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया। इस बैठक में पार्टी के राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटिल, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बाला साहब पवार, प्रदेश सचिव कैलाश मोरे के लिए संतोष इगले की उम्मीदवारी की घोषणा की गई। जब से सचिन कोकड़े को मूर्तिजापुर विधानसभा से प्रत्याशी घोषित किया गया है, तब से कार्यकर्ताओं में उत्साह बढ़ गया है और वे मूर्तिजापुर विधानसभा पर अपनी पार्टी का झंडा लहराना चाहते हैं। ऐसी शपथ कार्यकर्ताओं ने ली है। इस संवाद सम्मेलन में शहर सहित ग्रामीण क्षेत्रों से बड़ी संख्या में पदाधिकारी व कार्यकर्ता शामिल हुए। तुम्हाला आमच्या 30 राज्याचे लोक त्यांचे पदाधिकारी नाव सर्व मिळतील असं जे आमची संघटित जी आम्ही जे केलं आहे ते महाराष्ट्रातील कुठल्याही जे बाबासाहेबांचं नाव घेऊन समाजात कामं करतात त्या कुठल्याही पक्षाची बांधणी नाही, ते फक्त आमच्या पक्षाचीच बांधणी आहे। आम्ही आता जम्मू काश्मीर हरियाणापासून सर्व ठिकाणी आम्ही राज्यामध्ये चुनाव लढतो आणि नियमित आमच्या सभा तिकडे होत असतात आणि मोठा पक्ष आमचावाला, सांसद नसतील विधायक नसतील पण सर्व देशामध्ये बाबासाहेबांची रिपब्लिकन विचारधाराला घेऊन चालणारा पक्ष म्हणजे फक्त आमचा आर.के. आंबेडकर आहे आणि बाकी सर्व जे पक्ष आहेत बाबासाहेबांचे नाव घेतलेले पक्ष ते सर्व जे धर्मांधान जातीवादी पक्ष आहेत त्यांच्यासोबत गेल्यामुळे समाजामध्ये एक निराशाची भावना आली होती आणि समाजाची एक निराशा दूर करण्यासाठी आपल्या पक्षाला एक मजबूती आम्ही प्रदान केलेली आहे आणि आम्हाला असं वाटते की लोक त्याच्या मागे येतील आणि रिपब्लिकन विचारधाराला स्वीकार करतील। आमचा पक्ष जसे बहुजन आणि मूल्यनिवासी विचारधाराचे लोक बामन बनिया ठाकूर याने शिवा देऊन उभे झालेले पक्ष आहे। बाबासाहेबांनी असली विचारधारा नव्हती म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्ष रिपब्लिकन विचारधारा जे बाबासाहेबांनी संविधानमध्ये दिलेली आहे ते विचारधाराला प्रत्येक जाती आणि धर्मांच्या माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर करीत आहे आणि हे जे स्वतः जातीवादच्या विरुद्ध बोलून स्वतःच आपला पक्ष जातीवादच्या आधारावर उभं करतात त्या सर्वांच्या आम्ही विरोध आहे आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा हे बाबासाहेबांच्या विचाराशी मिळत नाही म्हणून ही रिपब्लिकन विचारधारा पुरे देशामध्ये आम्ही घेऊन चाललेली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकमेव असा पक्ष जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला आहे। या पक्षाने मूर्तिजापूर विधानसभेमधून माझं नाव सचिन कोकणे हे आज राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील साहेब यांनी जाहीर केलेला आहे आणि गेल्या 3-3.5 वर्षामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये जे दीनदुबळे आहेत ज्यांच्यावरती वंचित समजले जातात त्यांचे पाण्याचे प्रश्न असतील घरकुलांचे असतील हे प्रश्न आम्ही हाताशी घेऊन त्यांना न्याय मिळवून देत आहोत। आज बघतोय आपण जसे विधानसभेचे वारे व्हायला लागलेत, पैशावाल्यांनी आपले पैशाचे नोटा फेकून कार्यक्रम घेत आहेत, पण आम्ही हे जे काम करतोय हे तळागाळातील गोरगरीब वंचितांच्या हक्कासाठी हे काम करायला ग्राउंड लेवलवरती आम्ही काम करतोय आणि माझी उमेदवारी ही तळागाळातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनी मला दिलेली आहे आणि याच संधीचं सोनं करून मी तळागाळातील वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणार आहोत एवढं बोलतोय आणि थांबतोय। अकोला से सी न्यूज संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। खबर धुले से है, जहां जिला ठेकेदार संघ ने अधीक्षण अभियंता अनिल पवार और कार्यकारी अभियंता आर पाटिल को 5 प्रमुख मांगों के लिए एक बयान दिया है। उनकी मुख्य मांग है कि राज्य के सभी विभागों और उनके दौरान किए गए विकास कार्यों का लंबित 40,000 करोड़ का भुगतान किया जाए। दूसरी मांग यह है कि आगे के सरकारी कार्यों को तब तक मंजूरी नहीं दी जानी चाहिए जब तक मंजूरी देते समय 100% प्रावधान न हो। इसके साथ ही अन्य मांगों की उन्होंने जानकारी दी है। बोला प्रकाश पांडव, सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन। आमच्या 5 प्रमुख मागण्यांसाठी आम्हाला इथे जमा झालो आहे। शासनाच्या महाराष्ट्रभर जवळपास 40,000 कोटीची बिलं थकीत आहेत। शासन आम्हाला बिलं देत नाही, त्यासाठी आता काम बंद आंदोलन आम्ही करणार आहोत। नंबर 2, 100% तरतूद असल्याशिवाय कामे काढूच नये। नंबर 3, मजूर संस्थेला, कृषी बेरोजगार संस्थेला
आणि ओपन ठेकेदारांना तेहतीस 34 याप्रमाणे कामं वाटप झाली पाहिजे. चौथं, कामावर अनेक दमदाटे करतात, त्यासाठी शासनाकडनं आम्हाला प्रोटेक्शन असायलाच पाहिजे. अशा 5 प्रमुख मागण्यांसाठी आज आम्ही इथे शासनाला निवेदन देण्यासाठी आलो आहे. आणि हे महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे कलेक्टर AC बिल्डिंगला देऊन काम करत आहेत. आणि सर्व मीडिया बी आमचा चांगले प्रतिसाद देतो, त्याबद्दल सर्व मीडियावाल्यांचे मी आम्ही धन्यवाद मानतो. आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, अखिल महाराष्ट्रीय कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन, धुळे जिल्हा मजदूर फेडरेशन, धुळे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर सर्व संयुक्तिक शासनाला निवेदन किंवा 1 दिवसाचं आंदोलन ठेवलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून 40,000 कोटीचं आजपर्यंत देयके थकलेले आहे. त्याच्यामुळे ठेकेदार बेदार झालेले आहे व शासनाला आम्हाला जागृत करायचं आहे. येणाऱ्या काळात पूर्ण बेमुदत आंदोलन करून जर फरक नाही पडला काम बंद आंदोलन. याच्यासाठी आज आम्ही याच्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय आणि महाराष्ट्रभर पूर्ण सर्व जिल्ह्यांमध्ये आज सर्वजण आंदोलन करतात. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। खबर धुले से है, जहां 101 कुमारिका पूजन कार्यक्रम हर साल सालाबाद की तरह धुले शहर के खानदेश कुलस्वामिनी माता एकवीरा देवी मंदिर क्षेत्र में आयोजित किया जाता है। यह कार्यक्रम मारवाड़ी युवा मंच मिड टाउन शाखा धुले के संस्थापक अध्यक्ष सुमन पसारी, कार्यकारी अध्यक्ष अरुण भराड़िया, अध्यक्ष कोमल खंडेलवाल द्वारा आयोजित किया जाता है। सचिव पल्लवी खंडेलवाल, नीता पसारी, छाया धुप्पड़, प्रियतम धुप्पड़, मंगलताई मुंदड़ा आदि ने इस कार्यक्रम के लिए कड़ी मेहनत की है। बोला। मारवाड़ी युवा मंच मिड टाउन शाखेतर्फे नवरात्री निमित्त पंचमीच्या दिवशी 108 कन्याचे पूजन केले जाते। दरवर्षी हा प्रोग्राम मारवाड़ी युवा मंच मिड टाउन शाखेतर्फे राबवला जातो आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहून कन्यांचे पूजन केले जाते। पंचमीचं औचित्य साधून कन्याचं महत्त्व जाणून देण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो। मी संस्थापक अध्यक्ष सुमन पसारी, आमच्या कार्याध्यक्ष अरुण भराड़िया, अध्यक्ष कोमल खंडेलवाल, सेक्रेटरी पल्लवी खंडेलवाल, नीता पसारी, छाया धुप्पड़, प्रियतम धुप्पड़, मंगलताई मुंदड़ा अशा महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहतात आणि सगळ्यांचं योगदान मिळून हा कार्यक्रम आम्ही खूप आनंदाने साजरा करतो। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश की रिपोर्ट। खबर पुणे से है, जहां बारामती तहसील में खेती को पानी पहुंचाने के लिए नीरा करहा उपसा सिंचन योजना बनाई जाएगी। उप मुख्यमंत्री अजित पवार ने आज बारामती में विकास कामों का शुभारंभ करते समय यह घोषणा की। इस क्षेत्र में खेती को कम पानी मिलने की समस्या इस योजना से खत्म होगी। 1025 करोड़ रुपयों की लागत से बनने वाली इस योजना से करीबन 45,000 एकड़ खेती के क्षेत्र को पानी मिलेगा। इस समय जिला उप निबंधक प्रकाश जगताप, सोमेश्वर सहकारी साखर कारखाने के चेयरमैन पुरुषोत्तम जगताप आदि उपस्थित थे। पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।